नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारुनी आता. अरुरुक्षोर्मुनिर्योगम कर्मकारणमुच्यते. योगारूढस्य तस्यैव शमकारणमुच्यते. आता योगाचळाचा निमथा. जरी ठाकावा आथी पार्था. तरी सोपानाया कर्मपथा चुका झनी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा प्रारंभ करत आहोत आपण. या 6व्या अध्यायाच्या प्रारंभाला मागच्या अध्यायाचा संदर्भ घ्यावा लागतो. जसं की 5व्या अध्यायामध्ये उपांत्य काही श्लोकात सूत्ररूपाने भगवंताने ध्यानयोगाचं किंवा योग साधनेचं प्रतिपादन केलं. स्पर्शां कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणो यतेंद्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणाः विगतेचा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. अशा 2 पदामध्ये ध्यानयोगाचं देवाने सूत्ररूपाने प्रतिपादन केलं. ज्याच्यामध्ये अक्षर अल्प असतात, संशय नसतो, विश्वतोमुख असून जे सारवत आहे, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाल्हाळ नाही आणि दोषही नाही, अशा वाक्याला सूत्रकार सूत्र असं म्हणतात. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यम च सूत्रम सूत्रविदो विदुः. याला सूत्र असं म्हणतात. आणि म्हणून भगवंताने 5व्या अध्यायाच्या अंतिम श्लोकामध्ये सूत्ररूपाने योगाचं प्रतिपादन केलं. आता ज्या ध्यानयोगाचं सूत्ररूपाने प्रतिपादन केलं त्याचा विस्तार करायला पाहिजे. त्या विस्तारासाठी या 6व्या अध्यायाला प्रारंभ झाला. ध्यानयोगाची आवश्यकता काय आहे? तत्त्वज्ञानाच्या प्रांतामध्ये सुद्धा ध्यान आलेलं आहे बघा. कोणतं आलं आहे? श्रवण, मनन, निदिध्यासन. या निदिध्यासनालाच ध्यान असं म्हणतात. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून सदैव आत्माकार वृत्तीचा प्रवाह ठेवणं यालाच निदिध्यासन असं म्हणतात. आणि निदिध्यासनाची परिपक्व अवस्था प्राप्त झाली, अखंड ब्रह्माकार वृत्ती झाली, अखंड ब्रह्माकार, की यालाच समाधी अवस्था असं म्हणतात. ज्ञानानेही समाधी प्राप्त होतो, ध्यानयोगाने समाधी प्राप्त होतो. सम आहे परब्रह्म आणि त्या परब्रह्म स्वरूपावर आपल्या अंतःकरणाची वृत्ती कायमची एकरूप होणं यालाच समाधी असं म्हणतात. ही समाधी प्राप्त करणं महत्त्वाचा भाग आहे. ध्यानयोगाने समाधी प्राप्त होते. म्हणून मोक्षाकरिता ब्रह्मज्ञान अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. ज्या व्यक्तीला आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करायची आहे आणि परमानंदाची प्राप्ती यालाच मोक्ष म्हणतात, तो मोक्ष ब्रह्मज्ञानाशिवाय दुसऱ्या उपायाने प्राप्त होणार नाही. जेव्हा सामान्यतः आपण एखाद्या व्याख्यानामध्ये असा ज्ञान शब्द वापरतो तर त्या ज्ञानाची भूमिकासुद्धा वेगवेगळी असते. जो व्यक्ती परमार्थ श्रवण करतो त्याला ज्ञान म्हटलं की अध्यात्म ज्ञान असा अर्थ त्याच्या लक्षात येतो. पण आपण जर बाहेर कुठं गावी गेलो आणि जर आपण ज्ञान प्राप्त करून घ्यावं असं म्हटलं तर जे व्यवहारातले लोक असतात ते व्यावहारिक ज्ञान असा अर्थ करतात. कारण त्यांच्या मस्तिष्कामध्ये ज्ञानाची कल्पना तीच रूढ झालेली आहे. म्हणून सामान्यतः जेव्हा आपण ज्ञान शब्द वापरतो तेव्हा त्याचा जीव ब्रह्मैक्य ज्ञान असाच अर्थ घ्यायचा. कारण त्या ज्ञानाशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती घडणं शक्य नाही. व्यवहारातलं कितीही ज्ञान संपादन केलं तर त्या ज्ञानाने मला तृप्ती प्राप्त झाली असा अनुभव आतापर्यंत कुणालाही आलेला नाही, वर्तमान काळातही येत नाही आणि भविष्य काळामध्ये सुद्धा येणार नाही. ज्ञानोबाराय 13व्या अध्यायामध्ये हे प्रतिपादन करतात. कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तेशेची होय. या ओवीपासून प्रारंभ केला. जवळपास 17 अर्थाने त्या ज्ञानाची भूमिका सांगितली आहे. 17 विषयातलं ज्ञान आहे त्याला. कर्मकांडातलं ज्ञान,
सगळी पुराणं पाठ. पाठ म्हणजे पुराणाचे नावं पाठ नाही, सगळी पुराणं पाठ. नाहीतर मद्वयम भद्वयम असं नाही आहे. 18 पुराणाची नावं नाही पाठ. 18 पुराणामध्ये आलेला सगळा सार त्याला माहिती आहे. ज्योतिषशास्त्र तर एवढं तयार आहे की त्याने एखाद्याचा हात पाहिला, ते ज्योतिषशास्त्रामध्ये काही सामुद्रिक लक्षणं असतात, त्याच्यातही प्रकार आहे. काहीचं ज्योतिष तळ हाताच्या रेषावरून जाणता येतं आणि काहीचं ज्योतिष कपाळावरच्या रेषावरूनही जाणता येतं. बरेच त्याच्यात प्रकार आहे. तो सगळा माझाही अभ्यास नाही. ज्योतिषीत नाही तर उद्या पाठाची गर्दी कमी त्याची जास्त व्हायची. तुम्हाला कळतं वाटतं. एखाद्याला सांगितलं ना, एक लक्षण जरी सांगितलं तर लोक म्हणतात पुढचं काय सांगा ना आम्हाला. आणि ते ज्योतिष सांगणारे हुशार खूप असतात. हात घ्या बेटा, पैसा खूप येतो पण टिकत नाही. अरे खरंच आहे. तो सगळ्याच्या उपयोगी पडतो पण तुझ्या कोणी कामी येत नाही. तो प्रामाणिक आहे पण सगळे तुझ्याशी अप्रामाणिक वागतात. त्याला वाटतं वा एवढी स्तुती कोण करते आपलं. हे सामान्य नियम असतात. पण तसा नाही हा. ज्योतिषी तो म्हणे तैशेची होय. त्याने ज्योतिषशास्त्राचं प्रतिपादन केलं. तसंच होतं. इथपासून प्रारंभ ज्ञानोबाराय करतात. व्याकरणी चोखडा तर्की अतिगाढा परी एक आत्मज्ञानी फुडा जात्यंत जो. फक्त एक जीव ब्रह्मैक्य ज्ञान त्याला नाही, बाकी सगळी ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा उपयोग नाही. मोराच्या अंगावर पिस असतात आणि त्या प्रत्येक पिसावर एक डोळा असतो. पण जर मोराला मुख्य दृष्टी नसेल तर त्या बाकीच्या डोळ्यांचा काही उपयोग नाही. तसं एक आत्मज्ञान नसेल तर बाकीच्या ज्ञानाचं समाधान नाही. बरं, व्यवहारात कितीतरी उदाहरणं सांगता येतात आणि परमार्थामध्ये सुद्धा उदाहरणं तशी आहेच. आत्मज्ञान प्राप्त झालं बाकीचं काहीच नाही आलं त्याला तरी जीवन समाधानी किंवा धन्य आहे. संजीवनीमुळं मिळालं एखाद्याला परमाणूच्या आकारा एवढं तर त्याला गाडाभर वनस्पती गोळा करण्याची आवश्यकताच नाही. या आत्मज्ञानानेच मोक्ष होतो. म्हणजे मोक्षासाठी अत्यंत अंतरंग साधन आहे आत्मज्ञान. त्या आत्मज्ञानाचं अंतरंग साधन आहे ध्यानयोग आणि ध्यानयोगाचं बहिरंग साधन आहे निष्काम कर्मयोग. जो गृहस्थ साधक आहे किंवा जो साधक वैराग्य संपन्न नाही, ज्याच्याकडे वैराग्याचा अभाव आहे, त्याने आपल्या अधिकारानुसार कर्मयोगाची निवड करावी. आणि त्या कर्मयोगाची भगवंताने पहिल्या 2 श्लोकामध्ये स्तुती केली आहे की जो कर्मफलाचा अंगीकार आश्रय न करता कर्तव्य कर्माचं पालन करतो, कर्मफलाचा त्याग केला ना, त्यागाला संन्यास म्हणतात. आणि ज्याने कर्मफलाचा त्याग केला या गौणी वृत्तीने सुद्धा निष्काम कर्मयोगी साधक संन्याशीच आहे. त्याच्याही मनामध्ये कोणत्या प्रकारचा विक्षेप नाही. अंतकरण स्थिर समाधानाला प्राप्त झालं. विक्षेपराहित्य असल्यामुळे त्याला म्हणतात योग. आणि ज्याला योग साधला त्याला म्हणतात योगी. हाही निष्काम कर्मयोगी योगीसुद्धा आहे, संन्यासीसुद्धा आहे. आणि भगवान पुढं म्हणतात अनेक शास्त्रकारांनी ज्याला आपण संन्यास म्हणतो त्यालाच योगाचं स्वरूप प्रतिपादन केलं आहे. कारण जोपर्यंत कोणताही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करत नाही, संकल्पाचाही त्याग करावा लागतो की नाही, जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्याग करतो त्याला संन्यस्त संकल्प म्हणतात. आणि संन्यस्त संकल्प करणाराच योगी भवती. याच्या उलट असंन्यस्त संकल्प हा योगी न भवती कश्चन. जो कर्मफलाच्या संकल्पाचा त्यागच करू शकत नाही तर तो योगीसुद्धा होऊ शकत नाही. ज्याने कर्मफलाच्या संकल्पाचाही त्याग केलेला आहे तो संन्यासी पण आहे आणि तोच खऱ्या अर्थाने योगी आहे. इतकं भगवंताने निष्काम कर्मयोगाचं स्तवन केलं, प्रशस्त मार्ग म्हणून प्रतिपादन केलं. आणि भगवान पुढे म्हणतात जेत संन्यासीला संकल्प तुटे तेथची योगाचे सार भेटे. हे अनुभवाचे निधटे साचे जया. शास्त्रकारामध्ये 6 प्रमाण मानण्याची परंपरा आहे. बऱ्याचदा आपण त्याचा विचार करतो. प्रमा म्हणजे खरं ज्ञान, जे अबाधित अर्थाला विषय करतं. ज्याचा विषय बाधित होत नाही त्याला प्रमाज्ञान म्हणतात, म्हणजे खरं ज्ञान. खऱ्या ज्ञानाचं जे साधन असतं त्याला प्रमाण म्हणतात. प्रमा म्हणजे खरं ज्ञान. त्या खऱ्या ज्ञानाचं जे साधन
करण त्याला म्हणतात प्रमाण. त्या प्रमाणामध्ये पुन्हा 6 प्रकार आहे. काही एकच प्रमाण मानतात, काही 2 मानतात, काही 4 मानतात. वेदांत शास्त्रामध्ये 6 प्रमाणं मानलेली आहे. म्हणजे खऱ्या ज्ञानासाठी 6 साधनं सांगितली. यालाच म्हणतात प्रमेसाठी 6 प्रमाणं प्रतिपादन केली. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी अशी प्रमाणं मानली आहे. या सगळ्या प्रमाणामध्ये अपौरुषेय शब्दराशी वेदाचं शब्द प्रमाण अत्यंत बलवान आहे. कारण त्याच्यामध्ये भ्रम, प्रमाद, करणा, पाटव आणि विप्रलिप्सा नावाचा जो मानवी बुद्धीमध्ये 4 दोष असतात त्यापैकी एकही दोष वेदामध्ये नाही. म्हणून वेदाच्या प्रमाणाला प्रबल शब्द प्रमाण असं म्हणतात. पण या सगळ्या प्रमाणामध्ये अनुभव प्रमाणसुद्धा एक मानलेलं आहे. ज्या ज्या व्यक्तीचा अनुभव आणि अनुभवाचा आपलाप करता येत नाही, स्वानुभव हे सगळ्यात प्रबल प्रमाण आहे. आपली अनुभूती काय सांगते, आपलं अंतःकरण काय सांगतं यालाही महत्त्व असतं की नाही. त्याला स्वानुभव प्रमाण असं म्हणतात. अनुभव प्रमाण हे जास्त प्रबल आहे. आणि जिथं संन्यासीला संकल्प, ज्या संकल्पाचा त्याग केला त्या त्यागाचाही पुन्हा त्याग झालेला आहे. तेथची योगाचे सार भेटे, त्याच साधकाला योगाचं सार असणारं ब्रह्मतत्व त्याची प्राप्ती होते. आणि असं ही गोष्ट ज्याला आपल्या स्वानुभव प्रमाणाने अनुभवाच्या पारड्यामध्ये अनुभवाच्या तराजूने कळालेली आहे, तोच खऱ्या अर्थाने संन्यासी आहे, योगी आहे आणि तोच निष्काम कर्मयोगीसुद्धा आहे. असं भगवंतांनी या निष्काम कर्मयोगाचं प्रशस्तपणा आपल्यासमोर प्रतिपादन केल्यानंतर मग साधकाच्याही मनामध्ये अपेक्षा निर्माण होऊ शकते. जर कर्म नावाचं साधन एवढंच महत्त्वाचं आहे तर मग ते आयुष्यभर कर्मच करायचं का? आयुष्यभर कर्मच करायचं, ज्ञानप्राप्तीसाठी किंवा ध्यानयोगासाठी प्रयत्नच करायचा नाही का? तर तसं नाही आहे. अधिकार भेदाचा विचार महत्त्वाचा आहे. विचार आपण काय करतो आहे, पूर्ण वैराग्य अंगी बांधलं नाही तर त्याने निष्काम कर्म करावं, बहिरंग साधन आहे. त्यातून त्याला ध्यानयोग प्राप्त होईल, ध्यानयोगाने ज्ञानाची प्राप्ती होईल आणि ज्ञानाच्या प्राप्तीने अंततोगत्वा त्याला मोक्ष मिळेल. जायचं आहे मोक्षाला, पण बाकीची मध्यंतरी साधनं स्वीकारावी लागतात. पण एका साधनाचं पूर्ण फल मिळालं की साधकाने त्या साधनेमध्ये न अडकता पुढच्या साधनेत पाऊल टाकला पाहिजे. आणि त्याची अवधी किंवा मर्यादा ठरलेली आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आपण हे करतोय बघा, करत असतो आपण. उदाहरणार्थ आपल्याला प्रवास करायचा आहे. तो प्रवास करत असताना आपण आपल्या आश्रमातून घरातून निघतो. दुचाकी साधनातून आपण बस स्थानकापर्यंत येतो. आता बस मिळाली आपल्याला, नावच आहे बस, पण बसमध्ये बसता येत नाही, उभं राहूनच जावं लागतं. सोडून द्या विषय. दुचाकी साधन आपण वापरलं, बस स्थानकापर्यंत आपण गेलो. आता बसमध्ये चढल्यानंतर दुचाकी आपल्यासोबत घ्यायची नसते. नाही म्हणे घेऊ आम्ही, त्याचंही भाडं द्यावं लागेल, ती सोडावी लागते. इथं बस स्थानकापासून निघाला आणि रेल्वे स्थानकापर्यंत गेला, आता बसही सोडावी लागते. त्या रेल्वे स्थानकापासून निघाला आणि विमानतळावर गेला, आता रेल्वेही सोडावी लागते. विमानतळामध्ये गेल्यानंतर अगोदर जावं लागतं 1-1.5 तास, तपासणी खूप होते त्याच्यामध्ये. आणि विमानाचा प्रवास करून मुक्कामाला पोहोचला, आता विमानही सोडावं लागतं. मुक्कामाला जायचं हे खरं आहे, साधनं नाही का स्वीकारली. यापैकी प्रत्येक साधनाचं महत्त्व आहे. विमान जरी वेगाने जात असेल तर त्या विमानतळापर्यंत जायला रेल्वे महत्त्वाची आहे. रेल्वेसुद्धा पोहोचू देते, पण तिथपर्यंत जायला स्थानक लागतं ना, बसही महत्त्वाची आहे. बस स्थानकापर्यंत जायला दुचाकी महत्त्वाची आहे. दुचाकीचं सुद्धा महत्त्व कमी नाही आहे, ती सुद्धा महत्त्वाचीच आहे. आणि आश्रमात ती असावी लागते. सगळ्या साधनाचा महत्त्वाचा भाग आहे की नाही, पण त्याची अवधी ठरलेली आहे. बस स्थानकापर्यंत गेले, दुचाकी सोडा. तिथून रेल्वे स्थानकापर्यंत गेले, आता बसची जागा सोडा, दुसरे लोक बसायला येणार आहे. रेल्वेचा प्रवास पुढे गेला की त्यालाही सोडून द्या. साधनेचं महत्त्व सोडावं लागतं, साध्य मिळालं तर. तसं निष्काम कर्मयोग
करा, अडचण त्याची नाही, पण त्याची अवधी ठरलेली आहे. एखादा साधक असेल, अंतःकरण शुद्धीपर्यंत निष्काम कर्मयोग करा. अंतःकरण शुद्धी झाली, ब्रह्मज्ञान झालं, मोक्षही मिळाला, जीवनमुक्ती मिळाली. मग कर्म करावं का न करावं? कौतुकाने कर्म करावं. शास्त्रविधी नाही सांगत, पण त्या सिद्ध महात्म्यांनी कर्म केलं की साधकाला आदर्श मिळतो. त्यांनी लोकसंग्रहाकरता कर्म करावं. देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले, स्वतः लागी नाही लोकांलागी. म्हणून त्याची एक अवधी ठरलेली आहे. सगळी साधनं महत्त्वाची क्रमाक्रमाने. आणि तोच भाग आता परमात्मा या पुढच्या 3ऱ्या श्लोकामध्ये सांगतात. आरुरुक्षोः मुनेः योगम कर्म कारणम उच्यते, योगारूढस्य तस्य एव शमः कारणम उच्यते. आता यामध्ये हा योगम शब्द महत्त्वाचा आहे. महापुरुषांनी या योगम शब्दाचे 2-3 अर्थ घेतले आहे. आचार्यांनी योग शब्दाचा ध्यानयोग असा अर्थ घेतला आहे. ज्ञानोबांनी योग शब्दाचा अष्टांग योग असा अर्थ घेतला आहे. त्यानंतर मधुसूदन सरस्वतींनी योग शब्दाचा अंतःकरण शुद्धी किंवा वैराग्य, त्यालाच अंतःकरण शुद्धी म्हणतात, त्याला योग असं म्हटलं आहे. मग तुम्हाला ध्यान योग असेल, अंतःकरण शुद्धी असेल, अष्टांग योग असेल, हे सगळे योग शब्दाचे अर्थ आहेत. सगळे योगच आहेत. ते भगवत प्राप्ती करून देणारे आणि भगवंताशी जोडणारी जी जी साधनं आहेत, त्या सगळ्या साधनाला योग असं म्हणतात. मग अष्टांग योग, ध्यान योग, अंतःकरण शुद्धी, वैराग्यसुद्धा योग आहे. आणि या सगळ्या योगावर एखाद्याला आरूढ व्हायचं असेल, प्राप्त करायचं असेल, तर त्याला कर्मातूनच जावं लागतं. म्हणून आरुरुक्षोः मुनेः, जो मुनी आहे मननशील, भविष्य काळात तो मनन करणार आहे आणि आरूढ होण्याची ज्याला अपेक्षा आहे, त्याला आरुरुक्षो असं म्हणतात. आणि आरुरुक्षोः हे त्याचं वचन आहे. विभक्ती प्रत्यय लावून त्याचा विस्तार झाला हा. जसा एखादा मोक्षाची अपेक्षा असेल तर मुमुक्षू म्हणतात, भोगाची अपेक्षा असेल तर बुभुक्षू म्हणतात. तसं आरुरुक्षुः, ज्याला योग साधनावर आरूढ व्हायचं आहे, थोडक्यात योगाच्या साधनावर विराजमान व्हायचं असेल, तर त्याला साधन कोण आहे? कारणम. इथं कारण शब्दाचा साधनाचा अर्थ केला आहे. आरुरुक्षोः मुनेः योगम असा अर्थ करावा लागेल. योगम आरुरुक्षोः मुनेः, योग साधनावर आरूढ होण्याची अपेक्षा करणारा जो मुनी आहे, योग साधनावर त्याला चढायचं आहे. मग आता तो उंच आहे ना, योग नावाचं साधन कल्पना केली, उच्च स्थिती आहे, तर त्या योगावर आरूढ व्हायचं असेल तर त्याच्याकडे कर्म कारणम, कर्म नावाचं निष्काम कर्मयोगाचं साधन आहे. म्हणजे काय करावं? निष्काम कर्मयोगाने त्याने अंतःकरण शुद्धी किंवा ध्यानयोग किंवा अष्टांग योग या योगावर आरूढ व्हावं. झाला, योगावर आरूढ झाला, मग काय करावं? आता त्याने कर्म नाही करावं. आता कर्माची अवधी संपली आहे. जोपर्यंत तो योगावर आरूढ होत नाही तोपर्यंत कर्माचं जतन करावं. आणि एकदा योगावर आरूढ झाला, योगारूढस्य तस्य एव, योगावर आरूढ झाला की नाही, योग त्याला हस्तगत झाला, म्हणजे काय? अंतःकरण शुद्धी साधली आहे, म्हणजे थोडक्यात वैराग्य मिळालं. ध्यान योगाचा अवलंब करतो आहे किंवा ज्ञानयोगाची साधना करत असेल, आता तो योगावर आरूढ झाला की तस्य एव, त्याच साधकाला शमः, शमः म्हणजे शांतता, उपराम पावनं, जी वेदविहित कर्माची साधन विचारसागरता आले बघा, ते समाधी षटकं घेत असताना शम, दम, श्रद्धा आणि उपरम आलेला आहे. तर वेदविहित कर्माची साधनं, स्त्री, पुत्र, हे जे काही सांगितलेलं आहे ना, या सर्वांचा विधीपूर्वक त्याग करणं याला उपरम असं म्हणतात. आणि त्यालाच या ठिकाणी शम असं म्हटलं. म्हणजे त्याने सर्व कर्मांचा विधीपूर्वक संन्यास करावा, हे त्याच्याकरता साधन असं म्हटलेलं आहे. थोडक्यात 1-2 वाक्यामध्ये हा भाव सांगता येईल. योगावर आरूढ व्हायचं असेल तर त्याने कर्म नावाचं साधन स्वीकार करावं. पण एकदा तो योगावर आरूढ झाला
की त्याच कर्माला त्याने सोडून द्यावं. कारण आता कर्मसन्यास हा त्याच्या ज्ञाननिष्ठेसाठी महत्त्वाचा आहे. जर तो कोणा कर्मच करत राहिला तो साधक, तर त्याला पुढची प्रगती करता येणार नाही. हा त्या श्लोकाचा भाव आहे. अरुरुक्षोर्मुनिर्योगम कर्म कारणमुच्यते योगारूढश्च तस्यैव शमः कारणमुच्यते. जे पहिलं उदाहरण दिलं ना आपण, ते उदाहरण ध्यानात ठेवा. चाकीची गरज कुठपर्यंत? बस स्थानकापर्यंत जात नाही. जोपर्यंत त्याला बसमध्ये आरूढ व्हायचं आहे तोपर्यंत दुचाकी महत्त्वाची आहे. पण एकदा बसमध्ये चढला की आता त्याने दुचाकीचा मोह सोडून द्यायला पाहिजे. तसं जोपर्यंत योग मिळत नाही तोपर्यंत कर्म केलं पाहिजे. आणि एकदा योग साधनावर आरूढ झाला की त्याने मात्र सर्व कर्मापासून उपराम पावलं पाहिजे. त्याला श्रम असं म्हणतात. आणि कारणम शब्दाचा अर्थ इथं साधनम असा केला आहे बरं आचार्यांनी. योगारूढश्च तस्य एव शमकारणमुच्यते. यावर आता ज्ञानोबाऱ्या स्पष्टीकरण करतात. इथे ज्ञानोबाऱ्या रूपक करतात बरं. ज्ञानोबाऱ्यांनी या अष्टांग योग किंवा समाधी योग, ज्याला ध्यानयोग आपण म्हणू शकतो, यावर आरूढ व्हायचं असेल तर ज्ञानोबारा या योगाला अर्थात ध्यान योगाला किंवा अष्टांग योगाला किंवा समाधी प्राप्ती करून देणाऱ्या योगाला ज्ञानोबार एक पर्वताची रचना करतात. पर्वत आहे हा मोठा पर्वत. आणि मोठ्या पर्वतावर चढायचं असेल, हल्लीच्या काळात नाही का ते गिरी आरोहक संधी होतं, त्याचा गिर्यारोहक शब्द तयार होतो. मला वाटतं यनादेश होत असेल. गिरीचा ई आणि पुढचा आ मिळतो की नाही, तर ईचा झाला य, तो अर्धा र गेला वर, शब्द तयार झाला गिरी आरोहक म्हणजे गिर्यारोहक. संधीचा शब्द आहे बरं तो, संधी करून. व्याकरणाचं पाठ नाही, सहज सांगितलं. जो पर्वतावर आरोहण करतो त्याला गिर्यारोहक म्हणतात. हल्लीच्या काळात त्याला बहुतेक ट्रेकिंग असा काहीतरी शब्द आहे, ट्रेकर. ते वरती चढून जाता. मग ते जायचं असेल तर मग ब्रह्मगिरी पर्वतावर गेलं पाहिजे, पुण्य तरी मिळेल. दुसऱ्या पर्वतात काय मिळणार आहे? कचराचे दुसरीकडे दुसरं काय आहे? चांगल्या पर्वतावर गेलं पाहिजे. जसं एखाद्या पर्वतावर त्या गिर्यारोहकाला चढून जाण्यासाठी बारकाई नाही का, काय काय लागतं रूपक सांगितलं. पुढच्या ओव्या सांगायला कठीण पडणार नाही. पहिल्यांदा त्याला त्या पर्वताच्या तळापासून सुरुवात करावी लागते. तळापासून. काही भाग आपण जर पुरंदर किल्ला पाहिला ना, 2 टप्प्यात आहे. कठीण आहे बघा. रायगडही कठीणच आहे. आपण कधीतरी एकदा सांगितलं होतं, शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला, बरेच लोक तिथं अभिषेकाला आले, तर तिथं ते हत्ती त्यांनी पाहिले, मोठे मोठे हत्ती. आणि या किल्ल्यावर मनुष्याला येण्यासाठी पाऊल वाट आहे. इथे माणसंसुद्धा इकडं तिकडं सेल्फीत आपलं मोबाईलमध्ये पाहायला लागले तर पडून जातील. एवढाच रस्ता आहे अरुंद. असं त्या काळात होता का नव्हता माहिती नाही, पण कल्पना. आता इथून घसरून व्यक्ती दरीमध्ये पडू शकतो. एवढे मोठे हत्ती आणलेच कसे? त्याने एका विचारलं सरदाराला. ते म्हणे आम्हाला भविष्यकाळ माहिती होता की कधी ना कधी आमचा राजाच होणार आहे आणि तो अभिषेक या किल्ल्यावर करावा, म्हणून हे हत्ती पिल्लूच्या आकारात जेव्हा होतं तेव्हाच आम्ही याला वरती आणलं. काय दूरदृष्टी असेल हो. याला म्हणतात भविष्यकाळाची आखणी. ही करायला पाहिजे. मनुष्याने आपण खूप अलीकडचा विचार करतो. वर्षभराचा विचार करायचा असेल तर धान्य पेरावं, 10 वर्षाचा विचार करायचा असेल तर फळबाग लावावी, आणि शतकानुशतकाचा विचार करत असाल तर पिढी तयार केली पाहिजे. शिक्षण महत्त्वाचं आहे. याला दूरदृष्टी असं म्हणतात. म्हणून बाकीचे कर्म करण्यापेक्षा आपल्याकडे विद्याधनम सर्वधनम प्रधानम, आणि सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान कोणतं सांगितलं आहे? विद्यादान. यामुळे शतकानुशतके ही परंपरा चालत राहते. किती मोठी परंपरा आपल्या वारकरी संप्रदायाची. गणित नाही लावता येणार कोणाला. आदिनाथ गुरु कधीपासून परंपरा सुरू झाली माहिती नाही. आद्य प्रवर्तकांचं नाव माहिती, पण कालावधी नाही सांगता येत. ज्ञानोबासुद्धा म्हणतात मलाही कालावधी माहिती नाही. ओवी तशी. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कैश्री त्रिपुरारी सांगितले जे. ज्ञानोबांनी शब्द ठेवला नेनो. कधी सांगितलं मलाही माहिती नाही. आता जिथं ज्ञानोबाला नेनो म्हणतात आपण काय विचार करणार आहे? संप्रदाय हा अनादी असावा. ही परंपरा अनादी आहे ना.
भगवान शंकरापासून प्रवाहित झाली. म्हणून या परंपरेचा आपल्याला स्वाभिमान नक्कीच असावा की आपण त्या परंपरेचे पाईक आहोत. ही परंपरा सांगता आली पाहिजे. कशाकरता विचार सांगितला हा भाग? जर आपण पिढींचा विचार करत असेल, दूरदृष्टी ज्याला म्हणतात, तर इथं रूपक केलेलं आहे. शिवराज्याभिषेकापासून थोडं बाजूला गेलो मी. हे दूरदृष्टी त्याला म्हणतात. तर पर्वतावर चढून जाण्यासाठी तळापासून सुरुवात करावी लागते. काही भागाच्या वरती जर गेला तो व्यक्ती तर काही भागापर्यंत पायी जाता येतं. पण असे काही भाग असतात की जिथं फक्त आपलं नख जाऊ शकेल एवढाच आधार मिळतो. काही काही अर्धे तुटलेले कडे असतात आणि कधीकधी त्या कड्यावरून कडे लोट होण्याची शक्यता आहे. काही भाग तर असे असतात तिथं पाणी पाझरतं, त्यामुळे तिथं घसरण तयार होते. तिथून जर झोका आला, घसरला की दरीतच कोसळतो. हे ज्याप्रमाणे पर्वतावर चढून जाण्याचे संकट आहेत, वरती गेल्यानंतर मग पठार भाग मिळतो, सपाट जमीन मिळते. असं ज्याप्रमाणे सामान्य पर्वतावर चढून जाण्यासाठी आपल्याला संकट लागतात की नाही, तुटलेले कडे असतात, नखच लागेल एवढी कधी अरुंद जागा असते, काही काही घसरणीचे भाग असतात, वरती पठार प्रदेश असतो. हे ज्याप्रमाणे पर्वतावर घडतं तसा हा योग आहे ना पर्वताप्रमाणे कठीण आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणता, योगाच्या वाटा जे निघाले का सोबटा, तया दुःखाचाची वाटा भागा आला. जाता जाता फक्त चिंतन सांगून जातो, आता ओघात आले. म्हणून योगाच्या मार्गाला ज्ञानोबारे पर्वतावर चढून जाणं म्हणतात. भक्तीच्या बाबतीमध्ये नाथ महाराजांनी भागवतामध्ये म्हटलं आहे, भक्तीचा मार्ग असा आहे म्हणे, डोळे झाकून जरी चालला तरी अडखळत नाही, पडतही नाही. यानास्थाय ननो राजन न प्रमादेत करिचित, धावन निमिल्यवा नेत्रे न स्खलेन्न पते दिह. म्हणून तर तुका म्हणे मज धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखोरूप. कोणता? भक्तिपंत बहु सोपा. हा मार्ग सोपा आहे. आणि योगाचा मार्ग मात्र हा क्लेशोदिकतरस्ते शामव्यक्तासक्त चेतसाम, अव्यक्ता हि गतिर दुःखम देहवद्भीर वाप्यते. योग मार्ग कठीण आहे का? खरं असंही कठीण नाही, देहासक्त पुरुषाला कठीण आहे. आणि जर कठीण असता तर मग एवढा विस्तार झालाही नसता. कठीण आहे कोणाकरता? ज्याला देहासक्ती आहे. बासुंदी चांगली नाही का? ज्याचा कोठा मजबूत आहे त्याला चांगलीच आहे ना. ज्याला आता सामान्य दूधही पचत नाही त्याच्याकरता मग बासुंदी त्रासदायक आहे. हे ते बासुंदीत दोष नाही, पचनशक्तीवरती अवलंबून आहे. तसा योग मार्ग हा कठीण कोणासाठी? देहासक्त पुरुषासाठी. ते योगासाठी बरंच आहे. युक्ताहार विहारस्य, रस्त्याने जाता जाता ज्याचं मन काचेतल्या पदार्थाला पाहिल्याबरोबर थांबतं त्याला योग नाही साध्य होत. रस्त्याने चालला प्रदक्षिणा करता करता सहज नजर गेली आणि त्याला असं वाटतं घ्यावं काय कोणी गोडच्या, नाही, योग मार्ग नाही. त्याच्यासाठी योग मार्ग नाही. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु, त्याला संयम असावा लागतो की नाही. म्हणून असा जो पुरुष आहे त्याला, याचा अर्थ असा नाही की बाबा भक्तीमध्ये सगळं चालतं, असं पण नाही. संयम सगळीकडेच आवश्यक आहे, पण त्यातल्या त्यात योगाला जास्त लागतो. झालं रूपक. आता यावर स्पष्टीकरणाच्या ज्ञानोबारांच्या ओव्या सोप्या सांगायला. आता रूपक कळालं ना पर्वताचं, मग आता काही कठीण नाही. बघा, आता योगाचळाचा निमथा, जरी ठाकावाथी पार्था, तरी सोपा नाया कर्मपथा चुका झनी. झनी शब्द निषेधार्थ काव्य आहे. चुका म्हणजे चुकशील, पण चुका झनी म्हणजे चुकू नको असा अर्थ. आता आपण जसं योग शब्दाचे अनेक अर्थ केले, अनेक अर्थ झाले ना योगाचे. योग शब्दाचा ध्यानयोग, त्यानंतर ज्ञानयोग, अष्टांगयोग, अंतकरण शुद्धी रूप योग, असे ज्याप्रमाणे योगाचे अर्थ झाले तसे कर्माचे सुद्धा अर्थ होतात. कर्म कशाला म्हणतात? आता ज्ञानातलं कर्म कोणतं आहे बरं? ज्ञानमार्गाचं श्रवण करणं. श्रवण करणं कर्म नाही, ज्ञानातलं कर्म आहे. उपासनेतलं देवाला उपचार अर्पण करणं कर्मच आहे. योगातलं कर्म यम नियम आसन प्राणायाम अष्टांग साधन योगातलं कर्म आहे. ध्यानयोग अष्टांग योगातलं कर्म आहे. आणि निष्काम कर्मयोगातलं कर्म कोणतं? आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्माचं अनुष्ठान करणं हे त्यातलं कर्म आहे.
म्हणजे कर्म शब्द हा सामान्य साधारण आहे, त्याचे प्रसंगाला अनेक अर्थ होतात. तसं इथं शब्द आला ना, सोपानाया कर्मपथा, हा जो कर्मपथ आहे या कर्मपथाला चुकू नका. दोन अर्थ होतील. यम नियमादी या कर्मपथाला चुकू नका, किंवा ध्यानयोगाची प्राप्ती करायची असेल तर निष्काम कर्मयोगाचा कर्मपथ जो आहे त्यालाही चुकू नका. जो अपेक्षित असेल तो आपल्याला घेता येतो. आता नूतन विषयाला प्रारंभ आहे ना, म्हणून अनंतरी अर्थाने आता यानंतर योगाचळाचा निमथा, निमथा म्हणजे माथा, आणि अचळ म्हणजे पर्वत, पर्वताचा माथा ठाकावा. ठाकावा म्हणजे प्राप्त करायचा आहे. पण कोणत्या पर्वताचा? तर योगाचळाचा निमथा ठाकावा. योगरूप पर्वताचा जो माथा आहे, माथा उंच असतो, पर्वताचा माथा, पर्वताचा माथा जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल, जरी ठाकावा अति पार्था, तरी सोपाना, जो सोपान मार्ग आहे, जिना म्हणतात त्याला, अशा सोपान परंपरेच्या कर्मपथाला अजिबात चुकवू नका. जायचं कुठं आहे? योगरूप पर्वताच्या मस्तकावर. पण साधनेचा प्रारंभही कर्मापासून, म्हणून कर्माला चुकवू नका. एखाद्या व्यक्तीला इमारतीवर चढायचं आहे, तो मला मी इमारतीवर नक्की जाणार, पण मी पायापासून जाणार नाही, आणि मग उडत जाणार आहे का? त्याला त्या कमीत कमी त्याला एक मराठीतला फार शब्द गोड आहे बघा, लिफ्टला एक शब्द आहे. आता तो मी त्या दिवशी स्मरण केला होता, पण मला आठवण आता प्रसंगाला आठवता सांगतो पुढे. फार गोड शब्द आहे त्याला मराठीमध्ये, फारच गोड आहे. कोणत्या तरी ते लिफ्टमध्येच वाचला मी, पण आता माझ्या स्मरणात नाही, कारण जास्त जाणं येणं होत नाही ना आपलं, त्यामुळे माहिती नाही तो. पण त्याला सोपान म्हणतात. जसं पर्वतावर एखाद्या इमारतीवर चढून जायचं असेल तर तो जिना चुकवता येत नाही, तसं योगाचळाचा निमथा प्राप्त करायचा असेल तर कर्मपथाचा जो जिना आहे त्याला चुकवता येत नाही. येणे यमनियमाचे नितळवटे, रेगे आसनाची पाऊल वाटे, ए प्राणायामाचे आडकाठे किंवा आडकंठे वरवतागा, असे दोन पाठ आहे. ज्ञानोबरांनी एकाच ओळीमध्ये 4 साधनं घेतली. बरं, थोडं बारकाईने बघत चला. आता यम नियम 2 आले ना, आसनाची पाऊल वाटे आसन एक आलं, आणि प्राणायाम आला. आता फक्त 4च राहिली. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. तर या 4 साधनांचा विस्तार पुढे येणार आहे, पण पहिल्या 4 साधनांचा लगेच उल्लेख केला. आता हे ओवीत म्हणायला सोपे आहे, पण एक एक अष्टांग योगातलं अंग साधण्याकरता 12-12 वर्ष लागतात असं म्हणतात. आता हल्लीच्या काळामध्ये सगळे लोक एक करतात प्राणायाम. कोणी सकाळी जागा झाला प्राणायाम करतात. एक व्यक्ती म्हणले डॉक्टरांकडे गेला, विनोद आहे तो, डॉक्टर साहेब मला असं वाटतं माझा ऑक्सिजन कमी झाला, मला ऑक्सिजन मिळत नाही. पण तू किती वाजता उठतो? म्हणजे मी सकाळी 7ला उठतो. आणि कसं काय ऑक्सिजन कमी पडणार नाही? सकाळी सगळे लोक 5:30ला टी व्ही समोर बसतात, प्राणायाम करतात, सगळं ऑक्सिजन तेच घेऊन टाकतात, म्हणून आपल्याला कमी पडतं. सोडून द्यायचे. सगळेजण प्राणायाम करतात. अरे पण प्राणायाम हे 4थं अंग आहे, त्याच्या अगोदर आसन आहे, नियम आहे, आणि यम नावाचा अंग आहे. यम म्हणजे यमपुरीतला यम नाही, अष्टांग योगातला यम आहे. या क्रमाक्रमाने जावं लागतं ना, म्हणून ज्ञानोबांनी यम आणि नियमाला तळवट म्हटलं आहे. हा तळाचा भाग आहे. आसन ही पाऊलवाट आहे, आणि प्राणायामाचा आडकाठ आहे, म्हणजे कड्याचा मार्ग आहे, आडमार्ग आहे. जोग महाराजांच्या चरित्रामध्ये आलेले आहे बघा. योगाची साधना करता ते कुठेतरी साधना करण्यासाठी कुठेतरी गेले होते, आणि ते साधना करता करता काहीतरी उणीव राहिली, तर त्यांच्या असणारा जो एक ठोका आहे ना हृदयाचा, तो कमी पडायचा, नाडी परीक्षण. म्हणून त्यांनी ती योग साधना पुढं केलीच नाही, आणि त्यांचं आयुष्यही त्यांना कळालं होतं की आपलं आयुष्य आता लवकरात लवकर संपणार आहे. पण ज्ञानोबारायांचा अनुग्रह झाला, आणि ज्ञानोबारांनी सांगितलं की तुम्ही कीर्तन प्रवचन करत चाला. म्हणून अंतिम काळामध्ये गुरुनाम गुरु मामासाहेबांना त्यांनी सांगितलं की ज्ञानोबारांनी दिलेला कालावधी माझा आता संपत आलेला आहे. म्हणजे योग मार्ग, प्राणायामाला आडकाठ का म्हटलं, आडमार्ग का म्हटलं? आपल्याला वाटतं खूप सोपं आहे, त्याचं वर्म जर चुकलं तर मग कठीण आहे.
म्हणून ते सामान्य आपण औषध घेतो की नाही, त्या औषधावर खाली एक सूचना असते, चिकित्सक परामर्शानुसार ले, असं हिंदीत असतं. म्हणजे जो चिकित्सक आहे ना, अगोदर असतं त्याचं प्रमाण, डोसेज, मग पाण्यात घ्या, मधात घ्या, 1-2 चमचे घ्या, गरम पाण्यात घ्या, हलवून घ्या, म्हणजे औषध सांगतात की नाही ते औषध. कारण ते तळभागाला काही काही सार भाग तसं राहतो, ते औषध हलवून घेतलं पाहिजे असं ते सगळं सांगतात. पण खाली सूचना असते, चिकित्सक परामर्शानुसार ले, म्हणजे ते कोणाला तरी विचारलं पाहिजे. तसं योगाची साधनासुद्धा अनुभवी पुरुषाच्या समोर केली पाहिजे, अनुभवी पुरुषाच्या, बाकी कोणाला जमणार नाही. एरवी असं आहे, मराठी वाङ्मयामध्ये आपण जर एखादा प्रबंध लिहिला तर आपण संस्कृत वाङ्मयातलं प्रमाण देतो. पण योगशास्त्रावर असे काही ग्रंथ आहे संस्कृतमधले की व्याख्यान संस्कृतमध्ये आहे आणि त्यांच्या असणाऱ्या विषयाच्या सिद्धीकरता त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या मराठीतल्या प्रमाण म्हणून दिलेले आहे. म्हणजे योगशास्त्राच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचं आकर्षण खूप आहे. कारण काही साधना काही लोकांना हिमालय पर्वतामध्ये सुद्धा साध्य नाही झाल्या की त्या योगी पुरुषांची कोडी इथं सुटली. श्री गुरु चंद्रशेखर महाराजांनी एक उदाहरण सांगितलं होतं इथं, की ते आळंदीमध्ये आले, पुंडलिकरायाचं मंदिर आहे ना, तिथे आल्यानंतर एक योगी पुरुष होता अजानबाहू, आणि तो इंद्रायणीच्या घाटावर बसला होता. चंद्रशेखर महाराज म्हणाले, मी आलो, मी स्नान केलं, कपडे बदलले, इंद्रायणीच्या पात्रामध्ये माझा नित्यनेम उरकला काठावर बसून. आता किती वेळ लागेल? सामान्यपणे स्नानाला 15 मिनटं, नित्यनेमाला पाऊण तास सहज लागू शकतो ना, 1-1.25 तास लागू शकतो. चंद्रशेखर महाराज म्हणले, एवढ्या काळामध्ये त्या योगी पुरुषाने फक्त 1 श्वास घेतलेला होता, 1च श्वास. त्याने तो श्वास घेतला, कुंभक करून ठेवला, आणि मग त्या योगी पुरुषाला विचारलं, तुम्ही कोण आहात? त्याचा ते चेहरा सांगत होता की हा योगी आहे, दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष. त्याला विचारलं की बा तुम्ही कोण आहात? ते म्हणे, मी हिमालय पर्वतामध्ये योगाची साधना करत होतो, ती साधना करता करता मी आळंदीला आलो. म्हणे, मग तुम्हाला काही प्रश्नाची उत्तरं मिळाली का? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे, मला महात्म्याने सांगितले की तुम्हाला ज्ञानोबाने उत्तर देतील, पण समाधीस्थ ज्ञानोबाने माझ्याशी बोलावा असा माझा अधिकार नाही. म्हणे, मग तुमचं समाधान नाही का झालं? ते म्हणे, हो समाधान तर झालं. म्हणे, कसं झालं? काही नाही म्हणे, मला जर काही अडचण आली तर फक्त मी ज्ञानोबाच्या मंदिरावरचा कळस पाहतो, आणि त्या कळसाला पाहिलं की कळसातूनच मला बरीचशी उत्तरं मिळतात. म्हणजे योग साधनेच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा जे 6व्या अध्यायामध्ये सांगतात ना, ते कोणीच सांगू शकत नाही. आणि ज्ञानोबाने म्हटलं सुद्धा आहे पुढे की मी सुद्धा हे ग्राहक श्रोते आहे, म्हणून मी हे सगळं ओकल करून सांगितलं. ओकलविली म्या जानोनी ग्राहिक श्रोते, तया ध्वनिताचे केने सोडोनी, यथार्थाची गडी झाडूनी, ओपलविली म्या जानोनी ग्राहिक श्रोते. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे योगी पुरुषाला हा अनुभव येऊ शकतो. म्हणून हे प्राणायाम आडमार्ग यासाठी विषय सांगितला हा, की ते योगी पुरुषाच्या मार्गदर्शनानुसार करावं. चांगदेव महाराज सगळे शिकले, आणि मग बरेचसे स्थळं यायला लागले त्यांना. बरेचसे स्थळं येतात 4थं वर्ष झाल्यावर, गावाकडचे लोक विचारणा करतात ते मग त्याचं अध्ययन झालं. लोक विचारतात, लोक हुशार फार असतात ना, असं सरळ नाही विचारेत. साधं काल विचार झाले 4 वर्ष, म्हण हो, पुढं काय विचार आहे? काही अजावृषाखाली पारायण करायचे, ज्ञानेश्वरी पाठ करायची, बरोबर. आणि मग ते विचारताना आपल्याला विचारत नाही, तुमचे मामा कुठले आहे? ते कोण शोध घेतात, ते याला म्हणतात PhD तिकडं. कारण ते मामाचं आडनाव विचारतात, मग तिकडून सुरुवात करतात ते नातेसंबंध कुठं काय. जाऊ दे, तो आपला विषय मी सहज सांगितलं. तसं चांगदेव महाराजाचं अध्ययन पूर्ण झालं, आणि मग लोक याचना करायला लागली, आमची कन्या तुम्हाला द्यायची आहे, कन्यादान करायचे, कन्या स्वीकार करा. त्याने लोकांना विचारायचं, उद्या कोणता पाठ घ्यायचा? अहो झाले सगळे ग्रंथ तयार तुमचे. एक जण मला नाही ना, योग राहिला, योग शिकवा म्हणे उद्यापासून. आम्हाला नाही येत म्हणे, आम्हाला इकडंच प्रवचनं भरपूर आहे, आम्ही योग करतच नाही म्हणे. बरं, कोण शिकेल आपल्याला? वाराणसीला जावं लागेल. काशीला आले, निळोबारांनी खूप विस्तार केला त्यांच्या चरित्राचा, तेवढा करता येणार नाही. बापरे, वेळही संपत आली आपली. योगाचा मार्ग आहे, बहुतेक गोव्या नाही होता आज या सगळ्या. ठीक आहे, मग ते आले,
आता सांगतोच विषय सगळा आलाच आहे योगामध्ये. तर कारण योगीराज आहे ना चांगदेव महाराज, ते वाराणसीमध्ये आल्यानंतर एका वयोवृद्ध व्यक्तीला विचारलं, आणि इथे कुठेतरी गिरीकंदरामध्ये एक योगीराज राहतात, मला त्यांच्याकडे योगाचं अध्ययन करायचं आहे. मग ते म्हणले हो हो, एका गिरी पर्वतामध्ये योगीराज राहतात. वा, तुम्हाला माहिती आहे का, वाराणसीला सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती तो होता. चांगदेव महाराजांनी त्यांना विचारलं, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही पाहिला का? नाही नाही म्हणे, मी नाही पाहिला. आणि तुम्हाला कसं काय माहिती आहे? मला माझ्या आजोबांनी सांगितला होता. म्हणजे मग आजोबांनी पाहिला असेल? नाही नाही नाही, त्यांना त्यांच्या आजोबांनी सांगितला होता. मग इथं लय लांब जाणार आहे, हे तुम्ही प्रत्यक्ष कोणीच पाहिला नाही आणि कोणीच नाही पाहिला. मग पत्ता सांगितला. पण जाऊ नका म्हणे महाराज, त्या योगी पुरुषाने आपल्याला त्या गुहेमध्ये असं कोंडून ठेवलं आहे, बिकट मार्ग आहे, तिथे भूत, वेताळ, प्रेत, पिशाच असे ठिकठिकाणी लावून ठेवले आहेत. त्याच्याही अगोदर वाघ आहे, बिबटे वगैरे सुद्धा लावलेले आहेत. तिथं जर कोणी गेला, जाऊ नये म्हणून बर्फ विषारी सर्प आहे, कोणी जाऊच नाही त्या मार्गामध्ये, गेला तर पुन्हा माघारी येऊ नये. कारण ते पुन्हा लोक फार विचित्र आहे, रस्ता झाला नाही एखाद्या ठिकाणी विनाकारण गर्दी करतात. मग कधी कधी रस्ते न झालेले चांगले असतात. काही आता डोंगराचे भाग, बद्रीनाथ, केदारनाथ, काय होतं, ती गर्दी विनाकारण होते ना, साधण्याला काही जागा मिळत नाही. ते चांगले पर्यटन होते, भाग वेगळा सोडा, पण 7 जनाचे नी पाय रवी रुळेचे ना, असे पण काही दुर्गम ठिकाणं पाहिजे. त्या योगी पुरुषांनी म्हणे ती खबरदारी घेतली, तुम्ही जाऊ नका म्हणे. नाही म्हणे, मला जायचंच म्हणे. अहो, गेलेले कोणीच मागं नाही आले. जे लोक वाराणसीला सोबत आले ते, महाराज काय करायचं म्हणे, तुम्हाला भरपूर काल्याच कीर्तन असं आपलं भरपूर कार्यक्रम आहे, तुम्हाला योगा वाचून आपलं काय अडलेलं आहे. नाही म्हणे रे, जीवनात तेवढी उणीव राहू द्यायची नाही आपल्याला, तेवढी उणीव राहता कामा नाही. चांगदेव महाराजांनी सगळ्या लोकांना सांगितलं, महिनाभराची सामुग्री तुम्हाला देतो, शिळा सामुग्री, महिनाभर वाट पहा, नाही आलो तर तुम्ही आपल्या गावी निघून जा, माझं जे व्हायचं ते होईल. निघाले महाराज चांगदेव महाराज. ते सगळे सिद्धी पारंगतच होते. त्याने स्तंभन नावाच्या सिद्धीचा वापर केला. स्तंभन म्हणजे बस असा हात वर गेला की असंच राहायचा, स्थिर करून टाकले खांबाप्रमाणे सगळे. ते भूत, प्रेत, पिशाच, वाघ, सर्प स्तंभन केले आणि त्या गुहेत प्रवेश केला. घरा माझी घरे, दारा माझी दारे, विवरात विवरे लक्षवरी. घरात घरं, दारात दारं, भुयारात भुयारं, लाखापर्यंत. आणि त्या सगळ्याच्या आतमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर त्या योगी पुरुषाला पाहिलं. त्याचे दिव्य तेजपुंज मदनाचं जसं ज्ञानोबारांचं वर्णन केलं आहे, तसं तो योगीराज बसलेला आपल्या आनंदामध्ये. चांगदेव महाराजांनी नमस्कार केला, जागे झाले. आणि जागे झाले तर बाळा तू आला कसा? म्हणजे तुमच्या कृपेमुळं मी आलो, तुमच्या कृपेमुळे. त्यांनाही आनंद झाला. आणि तिथे शब्द आला, सत्शिष्य विरळा जोडे भाग्ययोगे, महिमा ज्याच्या संगे गुरुत्वाशी. चांगला शिष्य गुरूंना सुद्धा भाग्ययोगानेच मिळतो, आणि असे कमी असतात की ज्यांच्यामुळे त्यांच्या गुरुत्वाला मोठेपणा मिळतो. शिष्यामुळे गुरुत्व वाढत असतं. आणि मग त्यांनी चांगदेव महाराजांना अभ्यास सांगितला, सांगण्याचा अवकाश की लगेच त्यांना सिद्ध व्हायचा लगेच. ते म्हटले बाप रे बाप, ज्या मुद्रा साधण्याकरता मला एवढा वेळ लागला, काना वचनाची भेटी झालं की सिद्ध होता. गुरूंनीच त्यांना नमस्कार केला, म्हणजे तूच माझा गुरु आहे आजपासून. आणि जे समाधी लागले 7 वर्षापर्यंत एकाच जाग्यावर, तर हे महिनाभर वाट पाहणे लोक तोपर्यंत गेले निघून. ते म्हणले चांगदेव महाराज आपले बहुतेक आता मागं येणारच नाही, त्यांच्या पुण्यस्मरणाचा सोहळा आपण गावात साजरा करू. गेले सगळे. आता 7 वर्षापर्यंत कोण वाट पाहणार आहे हो, सगळे लोक व्यस्त असतात, गेले निघून. 7 वर्षापर्यंत समाधी भोगली. आणि गुरुदेवाने सांगितलं की तुझ्या समाधीचा अनुभव आता मला दे, कारण ज्या समाधीचा अनुभव तू घेतला अलौकिक आहे. आणि तिथून मग चांगदेव महाराज जे आले वाराणसी, त्या लोकांना विचारलं, म्हणजे आमचे गावकरी, महाराज 7 वर्ष झाले तुम्हाला, आता राहत असतात होय ते इथं, गेले निघून. आणि मग जी ख्याती प्रगट झाली, मग तप्ती तीरावर आश्रम स्थापन केला. आणि मग काय योगीच ते, काळाला मागं लावण्याची सामर्थ्य शक्ती. 14 वेळा काळाला मागं लावलं, 14 वेळा. आला काळ घेण्यासाठी त्या देहातून प्राण ब्रह्मांडामध्ये स्थापित करायचा. आणि काळ निघून गेला की देहात आला की नाव बदलायचं, नवीन नाव. ते वोटर ID असतात ना, नवीन मतदान कार्ड, आळंदीतलं पण गावाकडचं पण, जसं असतं की नाही,
पण आपण फक्त कार्ड बदलतो, देह नाही बदलत, नाव नाही बदलत आपण. चांगदेव महाराजांनी 14 वेळा 1400 वर्ष. आणि मग ते सामर्थ्य कशा करता सांगितलं. ह्या योग मार्ग हा कठीण आहे, त्याला साधना सुरुवातीपासून करावी लागते. आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबा आहे 4 साधनांचा उल्लेख एका ओळीमध्ये करतात. येणे म्हणजे या योग मार्गातला जो कर्मपथ आहे तो आहे 8 प्रकाराचा. आणि येणे म्हणजे याच असणाऱ्या कर्ममार्गाने. आता यातलं कर्म कोणतं. यम नियम हे यातलं कर्म आहे. हे कर्म त्याने करायचं आहे. यमनियमाचे तळवटे. यमनियमाच्या तळाकडून यम आहे 5 प्रकारचा. थोडा विस्तार होईल आता. यम सांगत असताना अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हा 5 प्रकारचा यम. नियम सांगत असताना शौच, तप, शौच संतोष तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान 5 प्रकारचा नियम. यमनियमाचे तळवटे हा तळाकडचा भाग आहे. कारण जायचं कुठं. योगरूप पर्वतावर. तळाचा भाग नियम आहे. रिगे म्हणजे प्रवेश करावा. कुठून. आसनाचे पाऊल वाटे. 84 प्रकारची आसन आहे म्हणतात. त्याच्यामध्ये सिंहासन, भद्रासन, पद्म म्हणजे कमलासन आणि सिद्धासन हे 4 मुख्य आसन आहे. आणि त्या आसनाची पाऊल वाट आहे. ज्या बैठकीमध्ये आपण सलग 3 तास बसू शकतो त्याला म्हणतात आसन सिद्ध झालं. आपण मांडी घालून बसलो, पाठीचा काना आपला सरळ आहे, सरळ, आणि 3 तास आपण तसंच बसलो तर आपलं आसन सिद्ध झालं असं त्याचा अर्थ होतो. आणि आसन सिद्ध होत असताना उष्णता पण वाढते बरं. पण ओवी येते ज्ञानोबाने आसनाचा उभारा, शक्ती करी उजगारा. जास्त काळामध्ये एक जास्त काळ जर बैठक झाली तर उष्णता वाढतेच अंगातली. कधी कधी मग ती कुंडलिनी शक्ती जागृत होते तर कधी कधी रोगच जागृत होता. असंही घडू शकतं. उष्णता वाढते. आसन त्यामध्ये 4 मुख्य. सिंह, भद्र, पद्म आणि सिद्ध हे आसन आहे 4. त्यानंतर येई प्राणायामाचे आडकाठी वरोतागा. वरोता म्हणजे वर यावं. प्राणायामालाच अतिशय आडमार्ग म्हटलं आहे. आडकाठी म्हणजे आडमार्ग किंवा कडा म्हणतात त्याला. कड्याचा मार्ग आहे, पर्वतावर कडा असतो तसा प्राणायामाचा कडा आडमार्ग आहे, त्याने यावं. किंवा आडकंठे म्हणजे हाच पर्वताचा कंठ आहे. कंठ आडकंठे असा एक अर्थ. पर्वताच्या शिखराच्या अगोदरचा जो भाग आहे तो त्या पर्वताचा कंठ आहे. प्राणायामापर्यंत आला, प्राणायाम सिद्ध झाला की त्याला योग नावाच्या पर्वताचा कंठापर्यंत आला. अजून पठारापर्यंत जायचं आहे. ते क्रमाक्रमाने थोडा विस्तार आहे त्याचा. मग आता यमामध्ये 5 प्रकार आहे. अहिंसा. अहिंसा पदाचं व्याख्यान ज्ञानोबांनी 13व्या अध्यायामध्ये केलं आणि 16व्या अध्यायामध्ये एकच ओवी सांगितली. आणि जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे राहाटणे ते अहिंसे रूप जाण. एकाच ओळीमध्ये व्याख्या केली. का. विस्तार 13व्या अध्यायात केलेला आहे म्हणून तिथं विस्तार नाही केला. ज्ञानोबांच्या हातवटी मागे एखादा विस्तार झाला की पुढे सूत्र सांगायचं, आणि पुढे जर एखादा विस्तार करायचा असेल तर मागे सूत्ररूपाने. 9व्या अध्यायामध्ये संपत्ती आली ना आसुरी सूत्ररूपाने. 16व्यात विस्तार केला. 13व्या अध्यायामध्ये अहिंसा विस्ताराने सांगितली. 16व्या अध्यायामध्ये सूत्र सांगितलं. दोन्ही भाग आहे. कायिक वाचिक मानसिक कुणाला पीडा न देणं याला अहिंसा म्हणतात. अहिंसा यम अंगातलं पहिलं अंग आहे. त्यानंतर सत्य. अहिंसा सत्य जे मनात तेच वाणीत त्याला खरं बोलणं असं म्हणतात. अस्तेय दुसऱ्यांची वस्तू न घेणं याला अस्तेय. स्तेय म्हणजे चोरी आणि म्हणजे नाही. दुसऱ्यांच्या मालकीची वस्तू घ्यायची नाही. अस्तेय बरं. जे माणसं हातोडी चोरून आणतात त्याला योग नाही साध्य होत. अस्तेय महत्त्वाचं आहे. अस्तेय. ब्रह्मचर्य. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्थेमध्ये अष्टभोगांचा परित्याग करणं याला म्हणतात ब्रह्मचर्य. पुढे अपरिग्रह. निर्वाह होईल
एवढ्याच वस्तू जवळ ठेवायच्या, अनावश्यक वस्तूचा संग्रह करायचा नाही. याला अपरिग्रह असं म्हणतात. हा झाला 5 प्रकारचा यम. त्याच्यात पुढे 5 प्रकारचा नियम आहे. तर तो नियम कसा, याचं चिंतन आपण आज नाही, थोडं उद्या पाहू. या प्रत्येक साधनाचं अनुष्ठान केल्यानंतर काय काय फलं मिळतात, या सगळ्या फलांचा विचार आला आहे. सगळ्या फलांचा अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. अहिंसा जर आपली परिपक्व झाली ना, ज्या महापुरुषाच्या जीवनामध्ये यमातलं पहिलं अहिंसा नावाचं अंग सिद्ध झालं, तर त्याच्या आश्रमात येणारे आणि वैरभावनाने वागणारे पशुपक्षीसुद्धा वैरत्याग करतात. प्रमाण गायी व्याघ्रे एके ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिली, वैरभाव समूळ विसरली. ते गायी आणि व्याघ्र याच्यात वैर आहे, पण भगवंताने वेणुवादन केल्यानंतर भगवंताच्या जवळ वाघही आले, गायी पण आल्या. वैरभाव समूळ विसरले का? अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागः. किंवा सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले तुकोबांच्या जीवनामध्ये, पण काहीच नाही केलं. अहिंसा प्रतिष्ठायाम. ज्याची अहिंसा सिद्ध होते, त्याच्या जवळ आल्यानंतर विरोधी असणारे लोकसुद्धा वैरत्याग करतात. म्हणून आपण जर एखाद्या गावात गेलो आणि त्या गावामध्ये जर 2 भाग असेल, 2 पार्ट्या असेल, तर आपल्या जाण्याने त्या दोघांमध्ये सामंजस्य झालं असेल तर समजून घ्यावं आपली अहिंसा सिद्ध झाली. आणि आपल्या जाण्याने त्या 2 पार्ट्यामध्ये 4-4 सप्ते होत असेल तर समजून घ्यावं अजून आपली अहिंसा काही सिद्ध झाली नाही. असो येणे एम नियमाचे नेतळ वाटे, रेगे आसनाचे पाऊल वाटे, ही प्राणायामाचे आडकाठेवर. असं झालं काही ठिकाणी, म्हणून मी आपलं सहज सांगितलं. काही खरं बाहेरचं ऐकूच नाही, मग ते ऐकलं काही आठ होतं मग आणि मग ते कधी कधी ओवलं जातं, असं घडतं कधी कधी. म्हणजे आपल्या जाण्याने लोकांचं वैर गेलं पाहिजे ना, नाहीतर मग आपल्या जाण्याने पुन्हा भलताच कार्यक्रम चालू होतो, असं नाही व्हायला पाहिजे. असो, आणखीन काही चिंता नाही, ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जोग महाराज